रोज रोज एकाच पद्धतीने जर भेंड्याची भाजी खाऊन तुमका कंटाळ येईल असत ना, तर एक वेळ ही माझी पद्धत नक्की ट्राय करा. तर भेंडे स्वच्छ धुवून याच्यातलं पाणी सगळं निथळून घेतलंय, म्हणजे भेंड्याची भाजी कशी चिकट होत नाही. तर भेंडे असे गोलाकार कापून घेतले. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालतोय, त्याच्यामध्ये भेंडे छान परतून घेते. परतताना जोपर्यंत भेंड्याचा चिकटपणा कमी होत नाही आणि भेंडे थोडेसे काळसर असे कलरचे होत नाही ना, तोपर्यंत हे चांगले परतून घ्यायचे. बघा, भेंड्याचा चिकटपणा सगळं निघून गेलेलो असा. आता पुन्हा कढईमध्ये थोडा तेल घालायचा, अर्धा चमचा जिरा घालायचा, बारीक चिरलेली लसूण घालायची, चांगली परतली की याच्यामध्ये मिरची घालायची, कांदो घालायचो एक चिरून. कांद्याचा कलर हलकोसं बदललो की याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, लाल मिरची पावडर घालायची. आता ही या कांद्याबरोबर चांगली मिक्स करायची आणि यामध्ये आता भाजून घेतलेले भेंडे घालायचे. याचबरोबर एक बारीक चिरलेलो टोमॅटो घालायचो. टोमॅटो जास्त शिजवायचो नाही, 2-3 मिनटं फक्त परतून घ्यायचो. आणि सर्वात शेवटी यामध्ये मीठ घालायचा. मीठ सगळ्यात शेवटी घातल्यामुळे या भेंड्यांका पाणी सुटत नाही. तर आवडीनुसार आता यामध्ये हवा असाल तर ओला खोबरा घालायचा, वरून छान अशी कोथिंबीर घालायची आणि ही भाजी आपली तयार असा. न खाणारे देखील ही भाजी आवडीन खातील, तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा.